सर्वसामान्यांच्या हक्काचा आवाज जागर जनस्थान। पौष वद्य एकादशी अर्थात शनिवारी 25 जानेवारी रोजी संपन्न होत असलेल्या श्री संत निवृत्तीनाथ महाराज यात्रेनिमित्त श्री क्षेत्र त्र्यंबकेश्वरमध्ये भाविकांची गर्दी वाढतच असून राज्याच्या कानाकोपऱ्यातून वारकऱ्यांच्या दिंड्या येथे दाखल होत आहे। यात्रेच्या पार्श्वभूमीवर ठिकठिकाणाहून निघालेल्या दिंड्या त्र्यंबक नगरीत दाखल होत आहे। नाशिक त्र्यंबक, जव्हार त्र्यंबक, घोटी त्र्यंबक असे तिन्ही मार्ग भगवेमय झाले असून टाळ मृदुंगांच्या गजराने हरिनामाच्या जयघोषाने दुमदुमून जात आहे। शुक्रवारी 24 जानेवारी रोजी सायंकाळपर्यंत सर्व पायी दिंड्या नगरीत दाखल होतील। ठिकठिकाणी दिंड्यांचे स्वागत करण्यात येत आहे। त्र्यंबकेश्वरच्या प्रवेशद्वारावर श्री गजानन महाराज संस्थान आणि नगर परिषदेच्या वतीने दिंडी प्रमुखाला नारळ, गुलाब पुष्प देऊन स्वागत करण्यात येत आहे। भगवान त्र्यंबकेश्वरांचे दर्शन घेत कुशावर्त तीर्थाला वंदन करून दिंड्या निवृत्तीनाथ मंदिराकडे प्रस्थान करीत आहे। निवृत्तीनाथ मंदिर संस्थानाच्या वतीने परंपरेनुसार प्रत्येक दिंडीचं स्वागत करण्यात येत आहे। नाथांचे दर्शन घेऊन दिंड्या आपापल्या मुक्कामाच्या जागेवर जात आहे। व्यावसायिकांनी आपली दुकाने थाटली असून काही दुकाने लावण्याच्या तयारीत आहे। रहाट पाळणे, चक्री, मोदका कुवा आदी मनोरंजनाची साधने उभारण्याची तयारी अंतिम टप्प्यात आली आहे। श्री संत निवृत्तीनाथ महाराज मंदिराला विद्युत रोषणाई करण्यात आली असून दगडी समारंभाचे काम सुरू असल्याने यात्रेकरता मंदिरासमोर आकर्षक मंडप टाकण्यात आला आहे। दर्शन बारीचेही काम पूर्ण झाले आहे। निवृत्तीनाथ महाराज महापूजा श्री संत निवृत्तीनाथ महाराज यात्रेनिमित्त शुक्रवारी रात्री 11 ते शनिवारी पहाटे 1 वाजेपर्यंत संस्थानाच्या वतीने महापूजा संपन्न होईल। त्यानंतर पहाटे 4 वाजता श्री संत निवृत्तीनाथ महाराज समाधीचे शासकीय महापूजा गिरीश महाजन यांच्या हस्ते संपन्न होणार आहे, असे भाजपाच्या सूत्रांनी सांगितले आहे। जिल्हा अधिकारी जलज शर्मा यांच्या मार्गदर्शनाखाली प्रशासनाने जय्यत तयारी केली आहे। भागवत पंथामध्ये ब्रह्मगिरी प्रदर्शनाला अनन्यसाधारण महत्त्व आहे। त्यामुळे मुक्कामावर थांबलेल्या दिंड्यांमधील शेकडो भाविक टाळ मृदुंगाच्या गजरात अभंग गात ब्रह्मगिरी प्रदक्षिणेला मार्गस्थ होत आहे। जागर जनस्थानसाठी त्र्यंबकेश्वर रवींद्र धारणे।